केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज। अंबड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून केणी आणि दोरखंडाच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्या गेवराई तालुक्यातील 15 मुख्य वाळू माफियांवर गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नदीपात्रात पाणी असल्याचा फायदा घेऊन बीड जिल्ह्याच्या हद्दीतून लांबवर दोरखंड टाकून अंबडच्या हद्दीतील वाळू ओढून नेली जात असल्याचे प्रशासकीय तपासात निष्पन्न झाले आहे। गेवराई तालुक्यातील तस्कर नदीत पाणी असल्याने महसूल पथक पोहोचू शकणार नाही असा विचार करून मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी करत होते। 18 ते 22 एप्रिल दरम्यान प्रशासनाने अनेकदा धाडी टाकून केण्यांचे दोरखंड कापून जाळून नष्ट केले होते, मात्र तरीही तस्करांनी जेसीबी, पोकलेन आणि हायवा लावून शासक सुरूच ठेवल्याने अखेर कडक पावले उचलण्यात आली आहेत। तहसीलदार विजय चव्हाण यांच्या सूचनेनुसार तलाठी गवारे कृष्णा देशमुख यांच्या पथकाने गोपनीय माहिती गोळा करून खालील आरोपी निष्पन्न झाले आहेत। माळस पिंपळगाव येथील हरी रघुनाथ सुखदेव, अंकुश पवार, वैभव डाके, शिवाजी पंडित डाके, रमेश सुखदेव, राजेंद्र बाबूराव डाके, किरण डाके, अशोक सुखदेव, रवी टेकाळे, पवन पठाडे, अजय पठाडे आणि प्रवीण राऊत, सावळेश्वर येथील बंटी उधे आणि मुकेश कुटे, तर भांबेरी येथील शाहरुख अनवर शेख, याशिवाय राक्षस भुवन व सुरळेगाव येथील त्यांचे इतर साथीदारही या गुन्ह्यात समावेश आहेत। ही कारवाई जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ आणि उपविभागीय दंड अधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे। या माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे। पर्यावरणाचा ऱ्हास आणि शासकीय मालमत्तेची संघटित चोरी करणाऱ्यांना कोणताही थारा दिला जाणार नाही। गुन्हे दाखल केल्यानंतरही तस्करांच्या वर्तनात बदल झाला नाही तर यापेक्षाही अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल। आमची पथके 24 तास पाळत ठेवून असल्याचे अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी चौफेर महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले। आमचे प्रतिनिधी आय सय्यदसह इम्तियाज मनियार, ब्युरो रिपोर्ट चौफेर ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा।